संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण। कोपरगाव येथील नामांकित संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते। स्कूलच्या संचालिका रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रगीताच्या धून आणि भारत माता की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। ध्वजारोहण सोहळ्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, मनमोहक समूह नृत्य आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देणारी नाट्यरूपे सादर केली। विद्यार्थ्यांच्या या बहारदार कलागुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट उत्स्फूर्त दाद दिली। या प्रसंगी बोलताना मुख्य पाहुणे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, देशभक्ती आणि नागरिकांचे कर्तव्य याविषयी तसेच तरुणाईने व्यसनापासून दूर राहावे असे मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच संचालिका रेणुकाताई कोल्हे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत संजीवनी स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये उच्च संस्कार व राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले। या सोहळ्यासाठी कोल्हे कारखान्याचे अनेक संचालक, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहसिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। Independence Day is all celebrated. We got here on 18 August 1947 from British rule. Remember our brave freedom fighters with them. They sacrificed their lives for our country. Independence Day is teacher symbol of unity. Despite our brave freedom fighters with them. माननीय शिक्षक वृत्त, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी स्वतंत्र चळवळ या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे। भारतातील स्वतंत्र लढ्याचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी मानला जातो। 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि भारताच्या स्वतंत्र लढ्याला संघटित स्वरूप प्राप्त झाले। याच काळात देशभर राष्ट्रीय भावना जागृत होऊ लागली। शिक्षित तरुण, शेतकरी, कामगार, महिला आणि सामान्य नागरिक स्वतंत्राच्या लढ्यात सहभागी होऊ लागले। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिही घोषणा करून जनतेच्या मनात स्वतंत्राची ज्योत प्रज्वलित केली। त्यांनी गणेश उत्सव आणि शिव जयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांद्वारे जनजागृती घडवून आणली। यानंतर महात्मा गांधी भारतीय राजकारणात एक महान नेता म्हणून उदयास आले। त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांच्या आधारे ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले। 1920 मध्ये असहकार आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार केला, सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला आणि स्वदेशीचा स्वीकार केला। 1930 मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाच्या कायद्याचा भंग केला। या कायदेभंग आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्वतंत्र लढाईकडे वेधले। या काळात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हसत हसत फाशी स्वीकारली। चंद्रशेखर आझाद यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिश विरुद्ध संघर्ष केला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा हा संदेश देत आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि स्वतंत्र लढाईला नवे बळ दिले। 1942 मध्ये गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश देत भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली। या आंदोलनाने संपूर्ण देश पेटून उठला। विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। आज ब्रिटिश सरकारने अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले तरीही स्वतंत्राची ज्योत विझली नाही। आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे शिक्षण घेतो, आपले विचार व्यक्त करतो आणि आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देतो। हे स्वतंत्र आपल्याला सहज मिळालेले नाही, हे लाखो अज्ञात स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानातून मिळाले आहे। त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारणे, देशाच्या संविधानाचा सन्मान करणे, राष्ट्रीय एकता टिकवणे आणि भारताला अधिक सक्षम, समृद्ध व विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हीच त्याला खरी आदरांजली ठरेल। चला आज आपण स्वतंत्र सैनिकांना कृतज्ञतापूर्वक वंदन करूया आणि राष्ट्रसेवेचा संकल्प करूया। जय हिंद, जय
Thank you, Ria, for your inspiring speech. Let's give her a fantastic. इस महासंघर्ष को प्रथम स्वतंत्रता संग्राम कहा जाता है। इस क्रांति की शुरुआत मेरठ से हुई और देखते ही देखते इसकी ज्वाला पूरे देश में फैल गई। वीर मंगल पांडे ने अंग्रेजी के अत्याचार के विरुद्ध साहसपूर्वक आवाज उठाई। झांसी की रानी लक्ष्मीबाई ने अद्भुत वीरता का परिचय देते हुए कहा, मैं अपनी झांसी नहीं दूंगी। तात्या टोपे, नाना साहेब और बहादुर शाह जफर जैसे महान वीरों ने भी इस संग्राम में महत्वपूर्ण भूमिका निभाई। ये नया हिंदुस्तान है। ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा। We are proud to celebrate 80 years of independent India, and on this occasion we all are gathered here to celebrate the happiness, the pride of living in a free India, living in a great nation with great values, with great history. Today, in entire nation, this day we unfurl the tricolored flag of our country, the Tiranga. The three colors in our tri-flag marks and has great significance. आपल्याला आज काळाची गरज आहे की आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख ही मुलांना चांगल्या पद्धतीने करून देणे, त्यांना चांगले उत्तम संस्कार देणे, आपल्या संस्कृतीशी ते जोडून राहिले पाहिजे। आणि हे करत असताना खूप शिकलेही पाहिजे, खूप मोठेही झाले पाहिजे, जगाचं ज्ञान सुद्धा त्यांना मिळालं पाहिजे। आणि तेच काम या ठिकाणी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब, विपिन दादा कोल्हे साहेब, स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रिन्सिपल मोहसिन शेख सर, त्याच पद्धतीने आमचे सगळे शिक्षक हे या ठिकाणी काम करत आहेत। आम्ही मुलांना कायम आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल किंवा भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना माहिती देत असतो। प्रत्येक धर्माचे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आपण घेत असतो, ज्यामधनं मुलांना एकतेचा हा संदेश आम्ही कायम देत असतो। सगळे सणवार साजरे करत असताना आपल्या संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची त्यांना जाण करून देतो, त्यांना ती शिकवण देतो। आणि ह्याच पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या देशाची ही जी पिढी आहे, जी भविष्यातली आपली तरुण पिढी आहे, ती चांगल्या पद्धतीने घडणार आहे। आणि ह्यासाठी लागणारा संपूर्ण कोऑपरेशन आहे, जी साथ आहे, ती आपल्या पालकांची सुद्धा कायम मिळत असते। मी आपल्या सर्वांना आज आपल्या देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिना दिवशी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या ठिकाणी आपण सहन केलं आणि कित्येक आपले लोक शहीद झाले, हजारो लोक तुरुंगातच एक्सपायर झाले। अशा पद्धतीनं हे अतिशय कष्ट करून मिळवलेलं हे जे काही स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं, स्वातंत्र्य आणखी उज्ज्वल करण्याचं, त्याचं चांगला विकास करण्याचं जे हे पुढचं काम आहे हे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे। आणि अशा पद्धतीची एक चांगली स्ट्रॉंग पिढी या ठिकाणी निर्माण करण्याचं काम संजीवनीच्या माध्यमातून होत आहे। या ठिकाणी स्वातंत्र्यासंदर्भानं खूप लोकांनी बोललेलं आहे, मी परत ते रिपीट करत नाही। मी या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी या नात्यानं थोडंसं हे जे स्वातंत्र्याच्या संदर्भ घेऊन पोलिसिंग संदर्भानं थोडंसं बोलावं असं मला या ठिकाणी शिक्षकांनी अगोदरच सांगितलेलं आहे। तर मला हे सांगायचं आहे की स्वातंत्र्य पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळालं, मात्र आपल्याकडं आता ह्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना दिसतोय। मॅडमनी थोडंसं सांगितलं की बाबा हे मिळवले स्वातंत्र्य, मात्र ते टिकवायचं, ते आणखी चांगलं फुलवायचं, हे करायचं सोडून बरेचदा असं होतं की आपण भरकटताना दिसतोय। आजची ही तरुण पिढी, आपण म्हणतो भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे, कारण सगळ्यात जास्त तरुणांचं प्रमाण आपल्या देशामध्ये आहे। मात्र केवळ वयानं तरुण असला म्हणजे तो तरुण असं मी नाही मानत। तो तरुण, तो युवक, जसा काही एखादा पोलीस शिपाई, जसा काही एखादा सैनिक, एवढा चांगला तो असला पाहिजे। नाहीतर आपण पाहतोय की खूप सारी पिढी या व्यसनामुळं व्यसनाधीन झालेली आहे। आणि व्यसनी माणूस, जो दुर्गुणी बनलेला माणूस, तो कितीही तरुण जर असला तर त्याचा देशाला, समाजाला काहीच फायदा नाही। आणि म्हणून
अशा पद्धतीचा तरुण आपण न होता एक चांगला सुसंस्कृत तरुण व्हावं, हे स्वातंत्र्य असंच अबाधित राहण्यासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे. जसं या शाळेनं जगाच्या अनेक कोपऱ्यामध्ये काही इंजिनियर्स पाठवले, काही डॉक्टर्स पाठवले. मगाशी साहेबांनी सांगितलं की माझा मुलगा या शाळेमध्ये होता, आज तो भारताचं संरक्षण करतोय आणि हरियाणामध्ये अभिमानानं छाती काढून ड्युटी करतोय. अशा पद्धतीचा हा तरुण घडावा, हे जे काही या शाळेचं या सन्माननीय कोल्हे साहेबांचं स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण लोकांनी फार प्रयत्न केले पाहिजे. पालकांची फार मोठी जबाबदारी या ठिकाणी आहे. त्यातलं अतिशय अद्ययावत पद्धतीचे शिक्षण माझ्या शाळेमध्ये मिळालं पाहिजे. मात्र माझ्या कामगाराचा, माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा पण मागं न राहता त्याला अतिशय अत्यल्प म्हणजे नाममात्र किमतीमध्ये उच्च शिक्षण देण्याचं त्या माणसानं पाहिलेलं स्वप्न आज या ठिकाणी आपण पाहतोय की संजीवनीच्या अनेक शाखा आहेत. म्हणजे त्याने एक छोटंसं रोपटं लावलंच नाही, अतिशय अडचणीमध्ये त्रासामध्ये त्या रोपट्याचा वृक्ष केला आणि हा महावृक्ष, त्या महावृक्षाच्या छायेखाली आज हजारो उच्च शिक्षण घेतलेली लोक या ठिकाणी विसावलेले आहेत. किंबहुना ते या वृक्षाचं आणखी मोठं फलन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच पद्धतीचा तरुण या शिक्षण संस्थेमधून घडावा, अशा पद्धतीचं त्यांनी पाहिलेलं स्वप्न आपण सगळ्यांनी पुढे जाऊन पूर्ण केलं पाहिजे असं मला वाटतं. मगाशी एका मुलीनं सांगितलं की हे मोबाईलच्या संदर्भाचं एक कन्व्हर्सेशन होतं त्या ठिकाणी. तर खरंच आता या मागच्या कोरोनाच्या याच्यापासून जो मोबाईल मुलांच्या हातामध्ये पडलेला आहे, बरेचदा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलं पाहतो, छोटी छोटी मुलं असतात, आई वडिलांना त्या मुलाकडे म्हणजे वेळ नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला, त्यापेक्षा ते त्याच्या हातात मोबाईल सारून देतात आणि मग विषय संपला. आणि हा जो मोबाईल सेवी जो मुलगा निर्माण होतोय, तो पुढे जाऊन काय करणार आहे, अशा पद्धतीचा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. एखाद्या वेळेस स्टँडवर आम्ही उभारलेला असतो आणि एखादा मुलगा काहीतरी मागत असतो, हट्ट करत असतो, त्याची आई किंवा त्याचा वडील त्याला म्हणतो ग बस, तो पोलीस दादा आहे, तुला धरून नेईल, आणि मग तो घाबरतो, रडतो. आम्हाला असं वाटतं की पोलिसांविषयीचा आदरपूर्वक धाक पाहिजे, भीती नको आहे. सर्वसामान्य माणूस छाती काढून एखाद्या कोपऱ्यातला फाटका तुटका माणूस पण पोलीस स्टेशनमध्ये आला पाहिजे, त्यानं सांगितलं साहेब माझं हे काम आहे, कायदेशीर काम आहे आणि हे काम झालं पाहिजे. तर अशा पद्धतीचं एक पोलिसिंग या तालुक्यामध्ये व्हावं, हे या ठिकाणच्या राजकारण्यांची, प्रशासनाची इच्छा होती आणि तशा पद्धतीची इच्छा पुढं पूर्ण करण्याच्या संदर्भानं एक काम आम्ही या ठिकाणी करत आहे. आपण बघतो, मला स्वातंत्र्य मिळालं, मग स्वातंत्र्याचा फायदा काय घ्यायचा, मी शाळेत यायचं, एक नंबर मिळवायचा किंवा चांगलं शिक्षण घ्यायचं, एज्युकेटेड व्हायचं. माझ्या आईवडिलांचं स्वप्न असतं की माझं अख्खं आयुष्य गरिबीत गेलं पण माझं लेकरू गरिबीत नाही वाटलं पाहिजे, माझ्या लेकराला चांगलं राहिलं पाहिजे, त्याला चांगलं जीवन मिळालं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं लेकरू येतं आणि कुठल्या तर चुकीच्या व्यक्तीच्या संगतीमध्ये येतं आणि लेकरू काय होतं की त्याचं वय पूर्ण व्हायच्या आधी पळून जातं. लेकराला असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं साहेब मला ह्यानं पळून नाही नेलं, मीच याला पळून नेले. मग साहेब पण चक्रावून जातो की आजपर्यंत मुलीला मुलगा पळून नेत होता, पण आत्ता मुलीच सांगतात की नाही साहेब मला यानं नाही पळून नेलं, मीच याला पळून नेलं. अरे बाबा, तू अल्पवयीन आहेस, तू बालक आहेस. कायदा म्हणतो की तू बालक आहे, बालकाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्या पालकांना आहे, बालकाला स्वतःला नाही. आणि बालकानं स्वतः लिहून जरी दिलं, कोर्टात जर सांगितलं की मला पळवून नाही नेलं, तरी पण तो गुन्हा होतो. आणि तो गुन्हा हा किडनॅपिंगचा होतो, अपहरणाचा गुन्हा होतो. अलीकडे त्याला पोक्सो नावाचा नवीन कायदा आला, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट. अशा पद्धतीच्या अल्पवयीन मुलाला कोणी बेकायदेशीर पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं जर टच केलं तर हा कायदा लागू होतो. हा गंभीर कायदा आहे.